नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण सोयाबीनची रस्साभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक प्लेट सोयाबीन घालून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकून हे साधारण 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवायचं। गरम पाणी घातल्यामुळं हे सोयाबीन आपलं व्यवस्थित भिजलं जातं आणि मीठ टाकल्यामुळे मीठ देखील सोयाबीनच्या आतपर्यंत पोहोचतं। त्यानंतर आपण इथं वाटणाची तयारी करूया। त्यासाठी मी गॅसवरती असा कट करून घेतलेला कांदा, एक टोमॅटो आणि अर्धी वाटी खोबरं या पद्धतीनं गॅसवर भाजून घेणार आहे। हे अशा पद्धतीनं कांदा टोमॅटो भाजून वाटण बनवल्यामुळे भाजीला आणखीनच चव येते। आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे। त्यासाठी मी खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत। त्यानंतर कांदा घालून आणि टोमॅटोवरची साल काढून अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। या पद्धतीनं हे मिक्सरला मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। तोपर्यंत इकडे आपला सोयाबीन देखील व्यवस्थित भिजलेला आहे। आता याच्यामधील सर्व पाणी अशा पद्धतीनं पिळून घ्यायचं आहे। या पद्धतीनं मी सर्व सोयाबीन पिळून घेतलेलं आहे। आता आपण गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये अर्धी पळी तेल घालून घ्यायचं। त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद घालून त्याच्यामध्ये सोयाबीन परतून घ्यायचं आहे। सोयाबीन पूर्ण कोरडे होईपर्यंत याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीनं मी सोयाबीन परतून घेतलेले आहेत। त्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये आता एक पळी तेल घालून घ्यायचं आहे। मी भाजीमध्ये जास्त तेलाचा वापर करत नाही, तुम्हाला जर हवं असेल तर आणखी तेल घालू शकता। यानंतर या तेलामध्ये आपण वाटण करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि ती देखील तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। ते तेलामध्ये व्यवस्थित परतलं की त्याच्यामध्ये आपण पावडर मसाले ॲड करून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, एक चमचा घरगुती लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्येच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला मसाला करपणार नाही। आता हे वाटण देखील तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं आहे। वाटणाला आपल्या तेल चांगलं सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जो परतून घेतलेला सोयाबीन आहे तो ॲड करून घेणार आहे। अशा पद्धतीनं हा सोयाबीन देखील या वाटणामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता। भाजी जास्त दाटसर किंवा पातळ हवी असेल तर तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं। मी अगोदर मीठ घातलं होतं, त्यासाठी मी इथे थोडंच मीठ ॲड केलेलं आहे। त्यानंतर भाजीला एक उकळी काढायची आहे। त्यानंतर गॅस बारीक करून साधारण 3 ते 4 मिनिटे बारीक गॅसवरतीच भाजी शिजू द्यायची आहे। ज्या वेळेला घरामध्ये रस्साभाजी बनवण्यासाठी काय नसतं त्यावेळेला तुम्ही ही सोयाबीनची भाजी नक्की ट्राय करू शकता। या पद्धतीनं आपल्या भाजीला अगदी दाटसरपणा आलेला आहे। त्यानंतर आपण वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। अशा पद्धतीनं आपली झटपट आणि कमी साहित्यात होणारी सोयाबीनची रस्साभाजी तयार झालेली आहे। तर मंडळी, तुम्हाला ही सोयाबीनची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अशाच एका नवीन रेसिपी सोबत भेटूया। धन्यवाद।